मित्रांनो, SMD फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महत्त्वाचे दोन बेसिक डेरिव्हेटिव्हचे डिफरन्शिएशनचे शिकणार आहोत. तेवढं झालं म्हणजे मी 1.1 चालू करतो. पाक कसं समजते माझं म्हणणं आहे बा. लक्षात ठेवा, पहिला माझा नियम आहे, लक्षात ठेवा का बा, डेरिव्हेटिव्ह ऑफ, ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ मी म्हटलं का तीन फंक्शन आहे, दोन फंक्शन आहे, fx प्लस gx. तर बा साधं सिंपल डोक्यात ठेवायचं, खूपच सोपं आहे का बा. डेरिव्हेटिव्ह यालेही लागते आणि डेरिव्हेटिव्ह यालेही लागते. तर बा याला अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणतात. तेवढं लहान पोराचं खेळ आहे राजो, का हा डेरिव्हेटिव्ह यालेही लागल प्लस हा डेरिव्हेटिव्ह यालेही लागल. हे फक्त एवढं एकदा ऐकून या, दिमागाचा ताप कमी होऊन जाते, आपला 1.1 चालू होतो. हा सर्वात पहिले पुढे घेऊन जातो, काळजी नका करू. फक्त एकदा बेसिक क्लिअर करून घ्या. कसं आहे माहिती आहे का, धड सोडवता आलं पाहिजे. त्या पद्धतीने मी शिकवत आहो. तुम्हाला वाटत असेल बा का सर उशीर कर, बिलकुल नाही, काळजी नका करू. सर्वात समोर राहायचाल तुम्ही. हा आता मायनस आहे तर हा याले लागल, हा याले लागल, बस एवढं करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ gx असं एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा. तिसरं महत्वाचं सांगत आहोत का बा, प्लस आणि मायनस झालं, आता राहील गुणाकार. तर बा डेरिव्हेटिव्ह ऑफ, लक्षात ठेवा, fx इंटू gx. तर कृपा करून लक्षात ठेवा का डेरिव्हेटिव्ह याले डेरिव्हेटिव्ह याले असं होत नाही. लक्षात ठेवा. चौथं सांगत आहोत, डेरिव्हेटिव्ह ऑफ fx अपॉन gx म्हणजे भागाकार, कोशंटचा डेरिव्हेटिव्ह. तुमच्या मनात असेल का याले लागते डेरिव्हेटिव्ह याले लागते, तसं होत नाही. फक्त हे होते कोणासाठी, तर प्लस आणि मायनस साठी. तर मग यांच्यासाठी काय बा, तर हा प्रॉडक्ट आहे, गुणाकार आहे, मल्टिप्लिकेशन आहे, आणि म्हणून याचं नावाजलेलं नाव आहे ज्याला म्हणतात प्रॉडक्ट फॉर्म्युला. काय म्हणतात रे, प्रॉडक्ट फॉर्म्युला. बस एवढं तुम्हाला मेन शिकवायचं राहून गेलं. एवढं बेसिक क्लिअर झालं तर बढिया होती. पण कान देऊ नाही का, डेरिव्हेटिव्ह ऑफ fx इंटू gx हे आहे ना, हे फेल्युअर आहे. फेल्युअर आहे म्हणजे असं जर शिकले ना तर काहीच कामी नाही. ठीक आहे. याले मनाचं फर्स्ट फंक्शन, याले मनाचं सेकंड फंक्शन. कारण कोणतं फंक्शन येणार आहे हे कोणाला माहित आहे. रोज वेगवेगळे फंक्शन येतील, आणि म्हणून कृपा करून असं शिकू नका. कोणी कसं सांगते बा, तर बा यू घेते आणि इथं व्ही घेते, बिलकुल बोगस आहे. याचे थेरम पण आहे, एक नंबर क्वालिटीचे सांगेन. तुम्ही पण म्हणसाल क्या बात आहे, कांदेव नाही का मित्र हो. काय सांगत आहो, असं लिहायचं फर्स्ट फंक्शन आणि असंच पाठ करा. कारण फंक्शन कोणतं राहणार आहे ते आपल्याला माहित नाही, तेव्हा तुम्हाला हेच लावता येईल, फर्स्ट फंक्शन इंटू आहे ना सेकंड फंक्शन असं. बस एवढं जर तुम्ही लक्षात घेतलं, काय म्हटलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन. मंत्र कसं लक्षात ठेवायचं या प्रॉडक्टचं, तर फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. मी असा बोलत आहो, तुम्ही पण बोला. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, याला इंटू वाचायचं, इंटू डेरिव्हेटिव्ह स्पष्ट लिहित आहो, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, असं शब्दात तुम्ही पाठ करा. ऐका माझ्यासोबत बोला. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू सेकंड फंक्शन इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन प्लस आहे ना फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड असं प्लस
सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. कडक बोलता आलं पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. असं तुम्ही म्हणसाल का सर वरून चाललं. जर तुमच्याजवळ हे क्वालिटीचं असेल तेव्हा sin x इंटू tan x, हे दोन फंक्शन आहे, एक sin x आहे एक tan x आहे, याचा इथं गुणाकार आहे. जर हे क्वालिटीचं पार्ट असतं तर तुम्ही कसं बोलले असते, हा फर्स्ट फंक्शन हा सेकंड फंक्शन, फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. जर tan x चा डायरेक्ट फॉर्म्युला पार्ट असता तर डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x लिहायचं काम नाही, बोगस काम आहे ते. फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, tan x चा डेरिव्हेटिव्ह sec square x प्लस सेकंड फंक्शन तर धडकन लिहायचं सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट तर sin चा डेरिव्हेटिव्ह cos x. काही पोरं कसे करतात, कच्चे खिलाडी आहे. लक्षात ठेवा sin x इंटू tan x असं जर असलं त्याने घाम फुटून जाते, कारण त्याने तसं शिकवल्या गेलं. కాబట్టి आहे ना फर्स्ट फंक्शन तर असा लिहिते इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड असा लिहिते. लक्षात ठेवा प्लस सेकंड फंक्शन तर असा लिहिते इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट तर असा लिहिते. हे एवढ्या स्टेप वाढवते. कुठंतरी चूक होण्याची शक्यता नाही झाला तर पेपर पूर्ण होत नाही, मागचे दोन प्रश्न सुटतात. म्हणून मित्र लक्षात ठेवा सर्व खेळ कोणावर आहे, तुमच्या फॉर्म्युल्यावर. म्हणून माझ्यासोबत बोलत राहा. ह्या झाला तुमचा फॉर्म्युला तयार. काय बोललो बा, फर्स्ट फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. दुसरं उदाहरण पाहून घे. डेरिव्हेटिव्ह ऑफ काही मनात आलं ते लिहा हो, log x इंटू, लक्षात ठेवा काय लिहू बा, log x इंटू सांगा काय तर एखादं, काहीच नाही, अंडर रूट x. कसं बोलशील, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट. याला इथं जे असंख्य लिहास लागते त्याचा पण डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून त्याचा परिणाम होत नाही, म्हणून आपण लिहत नाही. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/, त्याने जे लागून असंख्य लिहास लागते त्याचा पण डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून ते लिहत नाही. हे आहे तुमचा प्रॉडक्ट फॉर्म्युला. या पद्धतीनं तयारी करा तर मजा येईल. कसं धावता पहा. मग आता एवढं जर झालं असन तर एकदा अजून ऐकून घे. डेरिव्हेटिव्ह ऑफ, लक्षात ठेवायचं हो, tan x into e to the power x. फर्स्ट फंक्शन बस हे बोला असं तिथं का लिहू नाही हे नका पाहू. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, e टू दी पॉवर चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर चा घेतला, x चा नाही घेतला तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून त्याचा परिणाम होत नाही, म्हणून ते लिहत नाही. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन हे लिहून टाकलं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट तर tan चा डेरिव्हेटिव्ह sec square x. दिस इज द प्रॉडक्ट फॉर्म्युला. म्हणून तो त्यासारखं पाठ करा. फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. बोला डन. एक झाला. ठीक आहे. आता मी सांगतो क्वोशंट फॉर्म्युला. काय बा, क्वोशंट फॉर्म्युला. ठीक आहे. क्वोशंट फॉर्म्युला हे व्यवस्थित लिहून घ्या. तिसरं मी इथं लिहून राहिलो. प्रॉडक्ट फॉर्म्युला असं लिहिला आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन असं इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. असं वाचा तर बा, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट असं वाचा. बस ह्या झाला तुमचा प्रॉडक्ट. चौथा आहे लक्षात ठेवा कोशंट फॉर्म्युला. काय आहे कोशंट फॉर्म्युला, भागाकाराचा रूल म्हणतात कोशंट फॉर्म्युला. मन लावून ऐक राजा. याचं म्हणणं आहे का डेरिव्हेटिव्ह ऑफ आहे ना, सारं जण सांगल एफ एक्स अपॉन जी एक्स, काही काम नाही, बोगस आहे, स्टेटस नाही होत, विश्वास ठेवा. पण हेच जर तुम्ही असं मांडलं असतं फर्स्ट फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन, कारण फंक्शन काय येणार आहे हे कोणाले माहित आहे हो असं. तर याचं म्हणणं आहे सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. वाचताना असं वाचा डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड असं. ठीक आहे अपॉन सेकंड फंक्शन होल स्क्वेअर. सेकंड फंक्शन होल स्क्वेअर. बस हे झाले तो त्या पाठ आहे ना त्याचं धावते राजो. काय सांगलं बा डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन अपॉन सेकंड फंक्शन. रपकन बोला सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड फंक्शन होल स्क्वेअर. कसं आहे बा तर आता तुला समजायला लागते का डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स अपॉन कॉस एक्स. वेगवेगळे फंक्शन येणार आहे, काही घेणं देणं नाही तर का लिहू नाही. याले वरच्याले फर्स्ट म्हणा, खालच्याले सेकंड म्हणा. सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, तर साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. याले एक्स आहे तर याले एक्स चा डेरिव्हेटिव्ह एक म्हणून काहीच फरक पडत नाही. सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन हे पाहिले होतात इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन मायनस मायनस प्लस, तर या प्लस केला ह्या काटला. साइन इंटू साइन म्हणजे साइनचा वर्ग. इथं सेट होते. काय बोललो पाहून घे. मग सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन मायनस मायनस प्लस अपॉन सेकंड फंक्शन होल स्क्वेअर असं. तर भाऊ लक्षात ठेव असं लिहिणं काय आणि असं लिहिणं काय एकच होते, मात्र कोणासाठी फक्त ट्रिग्नॉमेट्री साठी. लक्षात ठेव इथं जर लॉग असता ना लॉग एक्स तर असंच लिहिल्या गेलं असतं. असं लिहिलं तर याचा अर्थ वेगळा होते. असं होत नाही. फक्त हे कोणालाच लागू पडते तर ट्रिग्नॉमेट्रीला. हे हा डेरिव्हेटिव्ह. चल बोल. या कॉस आणि कॉस म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स ते तर आपण नंतर सोडवत बसू, सोपं रूप देऊन आणि पाठ बसू. कॉस स्क्वेअर एक्स sin square x plus cos square x is equal to 1 upon cos square x. आणि लक्षात ठेवा 1 upon cos म्हणजे काय होते तर 1 upon cos म्हणजे होते sec आणि याचं उत्तर येईल sec square x असं आहे. ठीक आहे. हे एक फंक्शन सांगलं. सोपं रूप आपण प्रॉब्लेम मध्ये पाहू कसं द्यायचं. आता तर फक्त आपल्याला फॉर्म्युला पाठ करायचा आहे. तुझ्या मनात आलं असतं पाय जड सांगतो डेरिव्हेटिव्ह ऑफ x² + 2x + 4 असं आपण मी असं म्हटलं असतं का tan x का घेणं देणं आपल्याला बिलकुल भ्यायचं नाही. एकच शब्द बोलायचा सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर x² चा डेरिव्हेटिव्ह 2x शिकवलं. 2x चा डेरिव्हेटिव्ह इथं x² चा डेरिव्हेटिव्ह 2x काऊन आला. घात खाली उतरला 2 वरत 1 राहील म्हणजे 2x. x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे 2x. 2x तर इथून संख्या 2 आहे ती बाहेर निघते. x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 तोंडी डायरेक्ट करा. हा कॉन्स्टंट आहे तर याचा डेरिव्हेटिव्ह 0. काय शिकला सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन
x स्क्वेअर प्लस 2x प्लस 4 असं. ठीक आहे. पाय पुन्हा एक डाव. सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. तर tan चा डेरिव्हेटिव्ह होईल sec स्क्वेअर x अपॉन सेकंड फंक्शन होल स्क्वेअर. तर इथं लिहायचं tan x नाही याचा वर्ग. असं का? सोपं रूप नंतर पाहू. पहिले हे तर सेट करा. झालं का नाही सेट तर याला म्हणतात कोशंट फॉर्म्युला. आता आपण पाहणार आहोत एक्सरसाइज 1.1. तर मला लक्षात ठेवा, पहिला प्रॉब्लेम सांगता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x x³ - 2x - 1 टू द पॉवर 5. कसं लिहायचं बा तर ते पहिले लक्षात घ्या. सोल्युशन इथं लिहायचं लेट y इक्वल टू x³ - 2x - 1 टू द पॉवर 5. मग आता एवढं जर झालं असन तर याच्या खाली लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. याच पद्धतीने लिहा dy by dx is equal to derivative of. लक्षात ठेवा x³ - 2x - 1 टू द पॉवर 5. ट्रेनिंग दिली मी का बा घात पॉवर खाली उतरते आणि वर एक न कमी होते. पहिले घाताचा डेरिव्हेटिव्ह घ्या. 5 लक्षात ठेवा x³ - 2x - 1 याच्या डोक्यावर 4 एक न कमी झाला. एवढं जर झालं असं कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? घाताचा पॉवरचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आतल्याचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तर इथं लिहायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ x³ - 2x - 1. लक्षात घ्या 5x³ - 2x - 1 याचा घात 4. लक्षात ठेवा असा ब्रॅकेट करा. x³ आहे याचा डेरिव्हेटिव्ह याचा डेरिव्हेटिव्ह याचा डेरिव्हेटिव्ह. परीक्षेमध्ये असं मेहरबानी करून लिहू नका. हाय ना, सुरुवातीला बरं वाटते नंतर खूपच त्रास होतो, वेळ पुरत नाही. असं लिहिणं म्हणजे वेळ गमावणार, पेपर पूर्ण होणार नाही. जे सांगतो ते ऐका. लक्षात घ्या डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यावे लागतील. x³ - 2x - 1 टू द पॉवर 4. x³ डोक्यावर पॉवर आहे म्हणजे पहिला डेरिव्हेटिव्ह घाताचा. घात खाली उतरल डोक्यावर एक न कमी. पॉवरचा घेतला x चा नाही घेतला, x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून त्याचा परिणाम होत नाही. मायनस इथं 2x आहे तर 2 बाहेर निघते आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 चा परिणाम होत नाही म्हणून फक्त 2. मायनस इथं 1 म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. बोला ह्या वाला 5 लिहायचा. ह्या वाला पद पहिले 0 लिहिल्या जात नाही. 3x² - 2 आणि नंतर ह्या लिहा x³ - 2x - 1 टू द पॉवर 4. या झाला तुमचा पहिला उत्तर. चलो बोलो. तुम्ही जर उत्तर पत्रिका पायसाल तुमच्या शेवटी देऊ नये 5 3x² - 2 into x³ - 2x - 1 टू द पॉवर 4. पहिलं उत्तर झालं. लवकर सांगा समजलं का नाही. दुसरं पाहून घ्या. 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5x to the power 5/2. या आहे ना पॉवरले ना अपूर्णांकाले काही भ्याचं काम नाही. मित्र एक गोष्ट लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्हचे जे उत्तर आहेत हे पुस्तकानुसार कधी येणार नाही. मेथड ज्याची बदलली, ज्यावेळेस फॉर्म्युले वापरणं सुरू करू तेव्हा प्रत्येकाचं वेगवेगळं उत्तर येईल. पुस्तकानुसार सोडवसाल तुम्ही तुमच्या डोक्यात जो फॉर्म्युला येईल त्या पद्धतीनं सोडवणार आहे. म्हणून कोणाचंही सेंटरवर उत्तर योगायोगानं सारखं आलं तरच येईल. प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं येईल. मात्र मार्क पूर्ण मिळतात हे पक्क डोक्यात ठेवा. पुढे येईल तेव्हा मी सांगेल पुस्तकानुसारही सोडून दाखवील आणि फॉर्म्युल्यानुसारही सोडून दाखवील. तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. ह्या वाला प्रॉब्लेम आहे
याले आपल्याला कसं लिहायचं बा तो सोल्युशन असा लिहायचा लेट y इक्वल टू 2x टू दी पॉवर 3/2 मायनस 3x टू दी पॉवर 4/3 मायनस 5 टू दी पॉवर 5/2. लक्षात ठेवा इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. लक्षात ठेवा बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. एवढं जर झालं असेल तर dy बाय dx बरोबर डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x टू दी पॉवर 3/2 मायनस 3x टू दी पॉवर 4/3 मायनस 5 टू दी पॉवर 5/2. एवढं लिहिणं झालं तर आता मी स्लो होऊन राहिलो. लक्षात ठेवा डोक्यावर पॉवर आहे. पहिले डेरिव्हेटिव्ह घाताचा घात खाली उतरते आणि डोक्यावर एक न कमी म्हणजे बा 5/2 डेरिव्हेटिव्ह. लक्षात ठेवा हा एवढं जर झालं घात खाली उतरला पॉवर खाली उतरला आणि डोक्यावर एक न कमी म्हणजे 4/3 मायनस 5/2 याला काय म्हणतात अडीच म्हणतात गावरानी भाषेत. त्याच्यातून एक गेला अडीच मधून एक गेला तर दीड आणि नसन समजत तर इथं असं करायचं. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला घाताचा डेरिव्हेटिव्ह पॉवरचा. आतल्याचा नाही घेतला तर इथं लिहायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x टू दी पॉवर 3/2 मायनस 3x टू दी पॉवर 4/3 मायनस 5. एवढं जर झालं असेल तर dy बाय dx इज इक्वल टू 5/2. हा जशानं तसा 2x टू दी पॉवर 3/2 मायनस 3x टू दी पॉवर 4/3 मायनस 5. अडीच मधून बे क्रॉस मल्टिप्लिकेशन करत हाव. 5 मधून 2 गेला म्हणजे 3/2. डेरिव्हेटिव्ह याचा 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 डेरिव्हेटिव्ह हा याले लागल हा याले लागल हा याले लागल. मेहरबानी करून तोंडी करा काय सांगत हाव. घात खाली उतराल घात खाली उतरला तर हा दोन जशानं तसा. लक्षात ठेवा नसन समजत पहिल्या वेळेस बा असं करा काही फरक नाही पडत मात्र फुकट वेळ जाते. लक्षात ठेवाचं मायनस या डेरिव्हेटिव्ह याले लागला डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x टू दी पॉवर 4/3 हा डेरिव्हेटिव्ह याले लागला मायनस 5. एवढं आपलं तयार झालं. या जशानं तसा dy बाय dx बरोबर 5/2 2x टू दी पॉवर 3/2 3x टू दी पॉवर 4/3 मायनस 5 3/2 पॉवर जशानं तसा. हा दोन बाहेर निघला या डोक्यावर 3/2 आहे तो खाली उतरते. लक्षात ठेवा आणि डोक्यावर एक न कमी याले आळाण्या भाषेत दीड म्हणते. दीड मधून एक गेला तर अर्धा राहिला. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला घाताचा घेतला. कॉन्स्टंट बाहेर निघला घात खाली उतरला डोक्यावर एक न कमी दीड मधून एक गेला तर अर्धा राहिला. आता x चा डेरिव्हेटिव्ह एक म्हणून त्याचा परिणाम होत नाही. मायनस हा 3 बाहेर निघला. इथं किती आहे बा 4/3 तर घात खाली उतरते आणि डोक्यावर एक न कमी तर इथं एक न कमी करायचा. कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0. ह्या दोन आणि ह्या दोन कटला ह्या तीन आणि ह्या तीन कटला. एवढं जर झालं असल तर dy बाय dx इज इक्वल टू 5/2 2x टू दी पॉवर 3/2 मायनस 3x टू दी पॉवर 4/3 मायनस 5 टू दी पॉवर 3/2. आता लक्षात ठेवा इथं राहिला 3x टू दी पॉवर हाफ मायनस इथं 4. लक्षात द्या x टू दी पॉवर 3 1 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 4तून 3 गेला 1/3. हेच कसं मांडायचं तर लक्षात ठेवा. पुढे सांगत आहोत dy बाय dx इज इक्वल टू 5/2 2x टू दी पॉवर 3/2 3x टू दी पॉवर 4/3 मायनस 5. यावाला असा 3x टू दी पॉवर हाफ याले मांडायचं अंडर रूट x 4x टू दी पॉवर 1/3 कसा मांडल्या जाते क्यूब रूट ऑफ x. चलो बोलो
एवढं जर झालं असेल तर मग तुमचं उत्तर पाहून घ्या. ह्या वाली टर्म पहिले लिहून आहे आणि हे टर्म नंतर लिहून आहे, म्हणून मी उत्तर असंच लिहून देत आहो. dy बाय dx इज इक्वल टू 5/2. लक्षात ठेवा, ह्या वाला पहिले लिहा 3 अंडर रूट x मायनस 4 क्यूब रूट ऑफ x into 2x to the power 3/2, 2x to the power 3/2 minus 3x to the power 3x to the power 4/3. लक्षात ठेवा -5. हे झालं तुमचं दुसरं उत्तर. बोला 5/2 3 अंडर रूट x minus 4 क्यूब रूट ऑफ x 2x to the power 3/2 minus 3x to the power 4/3 minus 5. लक्षात ठेवा याच्या डोक्यावर किती हाय रे बा 3/2, तर इथं लिहायचं 3/2. हे नाही विसरायचं, विसरलं तर मार्क कटून जाईल. हे झालं तुमचं फायनल आन्सर. बोलो ठीक आहे, स्लो नाही जाताय, खूप ढिगाणं फॉर्म्युले आहे, खूप प्रॉब्लेम आहे आणि या कारणास्तव म्हणून मी म्हटलं होतं का ज्याचं बेसिक क्लिअर तो धावते. बोला समजलं असं नसन समजलं तर 2-2 डाव ऐका आणि पक्के होऊन जा. या आता लॉकडाऊन मध्ये क्वालिटीचा डेरिव्हेटिव्ह तुमचा तयार झाला पाहिजे. लक्षात ठेवा, मी शिकवताना ह्या जाणीवतेनं शिकवतो बघा, माझ्या विद्यार्थ्याला आलंच पाहिजे, व्यवसायीकरण नाही करत. म्हणून इमाने एक बारे तुम्ही पण मेहनत घ्या. तिसरं गणित सांगून राहिलो, लक्षात ठेवा अंडर रूट x² प्लस 4x मायनस 7 असं. पाहिला मी काय सांगत आहोत, इथं लिहायचं लेट y इज इक्वल टू अंडर रूट x² प्लस 4x मायनस 7. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. Differentiate both side with respect to x. काय मांडता येते, dy by dx is equal to derivative of under root x² plus 4x minus 7. मी शिकवलं बा, पहिले अंडर रूट दिसते, अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट. हे सांगलं त्याच्यात जे असन ते तर लिहास लागते. x² प्लस 4x मायनस 7. माझं ऐकलं असतं आज धावले असते. याच्यात जे असन ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यास लागते. हेच आपलं मंत्र होतं बा. मग आज त्या मंत्राचा फायदा काय होत आहे, झाली स्टेप तयार. 1/2 अंडर रूट x² प्लस 4x मायनस 7. आता पाय याचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह बोगस आहे हो. घात खाली उतरला 2. x च्या डोक्यावर 1 न कमी, 1 डोक्यावर लिहिल्या जात नाही, म्हणून डायरेक्ट तोंडी म्हणा x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. 4x आहे ना, याचा डेरिव्हेटिव्ह 4. शिकवलं मी 100x चा डेरिव्हेटिव्ह 100, तसा 4x चा डेरिव्हेटिव्ह 4. y 4 बाहेर निघते आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. त्याचा इफेक्ट होत नाही म्हणून फक्त 4 येईल. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणून लक्षात ठेवा 1/2 अंडर रूट x² प्लस 4x मायनस 7. ह्या 0 लिहिल्या जात नाही. इथं 2x प्लस 4 आहे, तेव्हा 2x प्लस 4. इथून 2 कॉमन निघते. लक्षात घ्या 2 कॉमन काढला तर x प्लस 2 अपॉन 2 अंडर रूट x² प्लस 4x मायनस 7. या 2 कटला आणि फायनल आन्सर तुमचं आलं x प्लस 2 अपॉन अंडर रूट x² प्लस 4x मायनस 7. हेच तुमचं उत्तर असलं पाहिजे. या झाला तुमचा तिसरा प्रश्न. उत्तर चेक करून घ्या. x प्लस 2 अपॉन अंडर रूट x² प्लस 4x मायनस 7 बरोबर आहे. चौथं पाहून घ्या. चौथं फोर्थ
अंडर रूट x स्क्वेअर प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 असं. बस बाकी काही पाहायचं कामच नाही. इथं लिहायचं लेट y इज इक्वल टू अंडर रूट x स्क्वेअर प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1. डिफरंशिएट बोथ साइड with respect to x. बस एवढं झालं. dy by dx is equal to derivative of under root x square plus under root x square plus 1. काही विचार नका करू. पहिले तर या दिसला दिसल्या अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट. शिकवला अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह घेतला, त्याच्या आतल्याचा नाही घेतला. जो जसा आंध्र असन तसं तो लिहास लागते. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? या अंडर रूटचा घेतला, आतल्याचा नाही घेतला. तर इथं लिहायचा आतल्याचा x स्क्वेअर प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1. बोल पा एवढं जर झालं असन तर 1/2 अंडर रूट या जशानं तसा अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 असं. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह घात खाली उतरते, डोक्यावर x न कमी तर x लिहिल्या जात नाही. याले लागन प्लस x चा डेरिव्हेटिव्ह 1 होतो म्हणून लिहिल्या जात नाही. इथं आलं तर अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट असं. आतमध्ये जे असन ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यास लागतो म्हणून घेऊन टाकायचा असं. बोला एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा, याने सोडवून टाका. 1/2 अंडर रूट x स्क्वेअर प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 एवढं जर झालं असन तर 2x प्लस 1/2 अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस x चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून ते लिहिल्या जात नाही, 0 गेला. बोला मग आता एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा काय सांगून राहिलो. मग डोक्यात आलं पाहिजे का 2x एक 2x. ठीक आहे, इथं 2x आहे, इथं 2x आहे, 2x कॉमन निघते. तर बा कसं मांडायचं तर बा इथं लिहून राहिलो 1/2 अंडर रूट x स्क्वेअर प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 असं. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर प्लस 1 ह्या जशानं तसा 2x प्लस 2x एक 2x अपॉन 2 अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 असा. याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1. इथं 2x आहे, इथं 2x आहे, 2x कॉमन काढा. बोला समजते? 2x कॉमन काढला तर होते काय तर बा ह्या काढला 2x कॉमन असं 2 अंडर रूट या जशानं तसा अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 असा. इथं काहीच नाही म्हणजे 1 राहिला. इथं कॉमन निघला म्हणजे 2 अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, बस एवढं करायचं आहे. या वाला कटला, या इकडं जाईल, या इकडं जाईल, या दोघांची बेरीज म्हणजे आपल्याला कसं मांडता येते x अपॉन अंडर रूट x स्क्वेअर प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 या इकडं गेला 2 अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 अपॉन 2 अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1. बोला ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर उत्तर मॅच करून घ्या. तर मग तुम्हाला उत्तर सापडून जाईल. कितवा प्रश्न आहे बा? चौथा. ठीक आहे, बिलकुल बरोबर येते. काही काळजी नाही करायची. याले असं कट करतो इथं लिहून राहील
पहा मी कसं मांडतो आता, ह्या वरचा ह्या खालचा असं x ह्या वाला 2 अंडर रूट असं 2 अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 असं वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार, तर पहिले हे मांडतो 2 अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1 असं. आता ह्या मांडतो अंडर रूट x स्क्वेअर प्लस अंडर रूट x स्क्वेअर प्लस 1. हेच तुमचं आलं उत्तर. बोला, ठीक आहे, समजला का? प्रॅक्टिस पाहिजे, भन्नाट ऑन स्पॉट सोडवायची तयारी पाहिजे. त्याले म्हणते बा शिकवणं शिकणं. पाहून घे पाचवा. पहा मग पाचवा प्रॉब्लेम सांगत आहोत 3/5 क्यूब रूट ऑफ 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 टू दी पॉवर 5. ठीक आहे, एवढं जर झालं असं तर बा कसं लिहायचं, तर याचं सोल्युशन सांगत आहोत. लेट y इज इक्वल टू 3/5 क्यूब रूट अपॉन 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 याचा पॉवर आहे 5 असा. बस एवढा लक्षात ठेवा. तर बा पहिली स्टेप सांगत आहे y इज इक्वल टू 3 अपॉन, हे खड्ड्यामध्ये 3 आहे. ठीक आहे, बस एवढी काळजी घ्यायची. या खड्ड्यामध्ये 3 आहे, तर याले कसं मांडायचं, या वाला क्यूब रूट निघूनच जाईल. या झाला 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 असं. ठीक आहे, इथं हा 5 आहे, तर याच्या खाली द्यायचा 3. नसन समजलं तर बा हा जो खड्ड्यामध्ये क्यूब रूट म्हटल्या जाते, या असा होईल आणि हा वाला 5 असा होईल. अगाऊच्या स्टेप आहे 5 एक 5 म्हणजे ह्या 5 इथं बसल. बोल पहा असं. एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवायचं, मी शुभारंभ करून राहिलो. मी तुम्हाला सांगलं होतं का डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन x टू दी पॉवर 7 कसा काढायचा. हो, तर बा हा वाला मायनस लिहायचा, हा वर्त लिहायचा आणि याच्या डोक्यावर x च्या इथं 7 असेल तर इथं 8. या x चा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून त्याचा परिणाम होत नाही, हे सांगलं होतं. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर मग याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तर कसं पहा, तर इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x dy by dx is equal to. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 अपॉन 5 असं 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 टू दी पॉवर 5/3 असं आहे बा. बोला, एवढं जर झालं असेल तर dy बाय dx इज इक्वल टू, हा कॉन्स्टंट आहे, तो डेरिव्हेटिव्ह मधून बाहेर पडते. ठीक आहे, आणि इथं राहते डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 टू दी पॉवर 5/3. dy बाय dx इज इक्वल टू 3 अपॉन 5. लक्षात घ्या, इथं काय आहे ते नाही पाहायचं, बस रक्कन इथं लिहायचा मायनस. यावर तो जाईल आणि खाली काय करायचं बा, तर याच्या डोक्यावर 1 न जास्त, तर 1 इथं 1 असं लिहायचं. चलो बोल, एवढं जर झालं असल तर बा डोळ्यानं पाहून घ्या. हा 5 आणि 5 कटला, 3 आणि 3 कटला, इथं काहीच नाही म्हणजे 1 राहिला. तर बा तुम्हाला कसं मांडता येते, dy बाय dx इज इक्वल टू मायनस, इथं काहीच नाही उरला म्हणजे 1 उरला असं. ह्यावाला पाहून घ्या, 2x वर्ग मायनस 7x मायनस 5 असं है ना. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 1 5 3 1 3 5 3 8 8/3. ठीक आहे,
मी जाणून बुजून लिहून राहिलो, तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे. काय आलं पाहिजे का बा मी हे सांगलं होतं का डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x⁷ यावर लिहा x टू दी पॉवर याच्यापेक्षा एक न जास्त, इथं मायनस लिहायचं, इथं 8 लिहायचा. कोणाचा झाला तर घाताचा झाला. x चा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x पण घ्यायला लागते. बस हे चूक करता तुम्ही. तर इथं पाहून घे, इथं आहे तर ह्या वरत घेतला मायनस, याच्यापेक्षा एक न जास्त, कोणाचा घेतला तर या घाताचा घेतला, याचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला. हे विसर सांग नुकसान होईल, मार्क जाईल. म्हणून मी एक एक टेक्निक बारकाईनं सांगत हाव का बा याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या. बस इथं हे लक्षात ठेवा, प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह घ्यास लागते. आता तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे का बा सर म्हणते ते बरोबर आहे. सांग मग आता ह्या झाला, आता इथं लिहा लागल डेरिव्हेटिव्ह ऑफ. असं वाढवायचं काय, 2x² ह्या कुठं जाईल खाली, बेदोनी 4. लक्षात ठेवा, समजते का काय बोललो, बेदोनी 4. 4 इथं घात 2 आहे, खाली आला तर वरत एक न कमी राहते, म्हणजे बा इथं लिहायचं 4x. असं डोक्यावर एक न कमी म्हणजे 1 मायनस. 7x आहे तर संख्या बाहेर निघते, तर मग इथं लिहायचं 7. लक्षात ठेवा, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. लक्षात ठेवा, एवढं जर लक्षात आलं असल तर बा काय सांगत हाव का बा कांदेऊ नाही का, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, तर इथं लिहून टाकायचा मायनस. मात्र त्या -5 चा डेरिव्हेटिव्ह 0, कारण कॉन्स्टंट आहे म्हणून ह्या झाला 0. बोला, डेरिव्हेटिव्ह घेतला म्हणजे याला लिहायचं कामच नाही. dy/dx = ठीक आहे बा. यानं या एवढं एवढं -4x - 7 अपॉन 2x² - 7x - 5 याच्या डोक्यावर 803. बोला, एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा, याचं उत्तर पाहून घ्या. काय सांगत हाव, याचं उत्तर पाहून घेतलं तर बरं होईल. 5वं -4x - 7 अपॉन 2x² - 7x - 5 टू दी पॉवर 8/3 झालं. इथं फक्त तुम्हाला फ्लॅश मारला, हा मायनस इथं लिहिणं काय, इथं लिहिणं काय का खाली लिहिणं काय, एकच अर्थ होते. फक्त तुमच्या उत्तरात मायनस इथं लिहून आहे, सारखंच मिनिंग आहे, वरतच लिहिण्याची फॅशन आहे. या झाला तुमचा 5वा फारच महत्वाचा प्रॉब्लेम सांगून राहिलो, 6व्या नंबरचा. लक्षात घ्या, ह्या बरोबर व्यवस्थित लिहून घ्या. बाबा समजलं असन तर देव पावलं, एवढी मेहनत कामी येईल. नाही समजलं तर घेण्याचं कारण नाही आहे. दोंडाव ऐका, त्याच्याही पलीकडे नाही समजलं मेसेज करा, तर मी डबल शिकवतो. मात्र जोपर्यंत मी जे बेसिक सांगलं ते तुम्ही वारंवार ऐकणार नाही, तोपर्यंत लक्षात ठेवा तुमचं डेरिव्हेटिव्ह फास्ट होणार नाही. 6वं पाय, 6वं याच्यात बेसिक पण सांगा लागल. 3x - 5 मोठं प्रॉब्लेम आहे. -1 अपॉन √3x - 5 टू दी पॉवर 5. लहान कसं करायचं ते शिकवतो. ठीक आहे, पा पहिले तर लिहायचं लेट y = ठीक आहे असं √3x - 5 असं -1 अपॉन √3x - 5 टू दी पॉवर 5.
बाबा याच्या खाली काहीच नाही म्हणजे एक, एवढं तुले जर समजलं तर देव पावला. पहिली गोष्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्या इकडं जाईन ह्या इकडं, या दोघाचा गुणाकार शिकवतो का बा. इथं √3x - 5, इथे √3x - 5, हे दोन्ही सारखे दिसते. कांदेऊन ऐक, √a into √a = a, √3x - 5 into √3x - 5 = 3x - 5. जो आतला असता तो लिहायचा. झालं का बेसिक क्लिअर. y = या इकडं गेला तर याचं उत्तर येईल 3x - 5 मायनस 1 1 1 भागीला एवढं एक एवढं 3x - 5 आणि याच्या डोक्यावर 5. आता एवढं झालं, अजून डेरिव्हेटिव्हचा पत्ता नाही आहे. इकडं 5, y = -5 न -1 3x - 6 अपॉन √3x - 5 आणि याचा घात 5. मग आता एवढं जर झालं असेल, आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx = घात खाली उतरते का लिहू नये हे पाऊस नका. डोक्यावर x न कमी होते. 3x - 6 √3x - 5 आणि याच्या डोक्यावर 4. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? घाताचा घेतला. याचा नाही घेतला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा 3x - 6 अपॉन √3x - 5 असं. बोला, मी सांगलं होतं काय फंक्शन येणारा या कल्पना नाही करता येत. हे पाय इथं भागाकार आला म्हणजे कोशंट फॉर्म्युला लागते. ज्याले असं पाठ आहे, सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, त्याचा हात चालते. बोल बा, याले तर नुसतं पोसत घेऊन जाणार आहे कारण याले डेरिव्हेटिव्ह नाहीच आहे. तर इथं लिहायचं dy by dx = 5, एवढं लिहायचं 3x - 6 अपॉन √3x - 5, याचा घात किती बाद 4 पॉवर 4. इथं मात्र आता कोशंट फॉर्म्युला लागल. ज्याले असं पाठ आहे, सेकंड फंक्शन into derivative of first minus first function into derivative of second, derivative of second असं upon second function whole square. बस तो जिंकला. फंक्शन ले नको पाहू असं मान. तर पाय मग तुझा हात कसा चालते. भाऊ इथून लिहिणं सुरू करतो कारण प्रॉब्लेम मोठा होणार आहे. पाय मग मी काय बोलत हाव. dy by dx = 5. याले तर नुसतं पोसत जाणार आहे, बाकी काहीच नाही. 3x या मोठा दाखवतो. 3x - 6 अपॉन √3x - 5 असं टू दी पॉवर 4 असं. ठीक आहे, ह्या जशानं तसा असा कंस करा. √3x - 5 डेरिव्हेटिव्ह याले लागल तो 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. 17 गाव सांगलं का डेरिव्हेटिव्ह ऑफ kx = k. मग ते 3 राव का 300 राव काही घेणं देणं नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x तर इथं येईल 3 असं मायनस 6 म्हणजे कॉन्स्टंट, 6 म्हणजे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. तो गेला, लिहायचं नाही, वेळ वाया घालवू नका. 0 म्हणजे गेला. बस एवढं येते. मायनस जेवढे पद कमी राहील तेवढं कन्फ्युजन कमी होईल म्हणून डायरेक्ट काढा. फायद्यात राहसाल, चुकण्याची शक्यताच राहणार नाही. स्टेपा वाढवसाल, टर्म वाढवसाल तर चुकण्याची शक्यता वाढल. लक्षात ठेवा 3x - 6
पाल्लाळ करू नका. डेरिव्हेटिव्ह काही पाहायचं काम नाही. अंडर रूट दिसला, अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट दिसते का? बोला. दिसला? अंडर रूट बिलकुल पाहायचंच नाही. 1/2 अंडर रूट. याच्यात जे आहे ते तर लिहास लागते. असा लिहायचा. बोला, समजते का? एवढं जर झालं असून कोणाचा घेतला? अंडर रूटचा घेतला. आतल्याचा नाही घेतला तर 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 मायनस 5 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे तर 0 म्हणजे गेला. बोल बा अपॉन. ठीक आहे. स्क्वेअर न स्क्वेअर रूट कटला म्हणजे एवढाच राहिला. याले काही डेरिव्हेटिव्ह हाय नाही. या झाला तुमचा टर्म तयार. बोल बा. याले आता व्यवस्थित मांडायचं, बाकी काही नाही करायचं. ठीक आहे बा. पहा मग कसं मांडतो मी. dy by dx is equal to 5 3x minus 6. डेरिव्हेटिव्ह संपला. फक्त आता याला सोपं रूप देणार. एवढं सोपं रूप द्यायला लागते का त्याच्या पुढे सुटणार नाही. त्याला म्हणतात सोपं रूप सिंप्लिफिकेशन. मग एवढी तुमची जर काळजी असली तर मग पाहायचं कामच नाही. हा 3 पहिले लिहा. या लिहिला अंडर रूट 3x minus 5 मायनस हा 3 समोर लिहा. या लिहिला. नंतर हा लिहा 3x minus 6 अपॉन ह्या लिहा 2 अंडर रूट 3x minus 5 अपॉन ह्या 3x minus 5. आता मी सर्व टर्म व्यवस्थित मांडली. इथं पायसाल याच्या खाली काहीच नाही म्हणजे 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन. या इकडं जाईल, या इकडं जाईल, या दोघाचा गुणाकार. एवढं तर माहित असल. dy by dx is equal to 5 3x minus 6 upon under root 3x minus 5 to the power 4. असं 3 दोन्ही 6. इथं पाय अंडर रूट 3x minus 5 अंडर रूट 3x minus 5 म्हणजे बा अंडर रूट a इंटू अंडर रूट a इज इक्वल टू a. तर अंडर रूट 3x minus 5 इंटू अंडर रूट 3x minus 5 इज इक्वल टू 3x minus 5. आणि म्हणून इथं लिहा लागल 3x minus 5 मायनस एवढं एवढं 3x minus 6 अपॉन एवढं एवढं असं 3x minus 5. ठीक आहे बा. एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा काय सांगून राहिलो का बा. सोपं साधा आहे. भागीला काय आहे बा तर 3x minus 5 असं. ठीक आहे. इथं लिहून राहिलो dy by dx is equal to 5 3x minus 6 upon under root 3x minus 5 याच्या डोक्यावर 4 असं. 6 मल्टिप्लाय करा. sin 3 18x मायनस 6 पंच 30 मायनस 3 त्रिक 9x मायनस मायनस प्लस 3 सक 18 असं. ठीक आहे. पहा माझे जे गुरु होते ते काय म्हणायचे आज मी तुम्हाला सांगत आहो. आहे ना भाई जबरदस्त सांगत आहो. कधी चुकणार नाही. असं मोजावं साध्या सिंपल लहान मुलासारखं. ही पहिली स्टेप, ही दुसरी, ही तिसरी. 1 2 3 तर काय म्हणायचं असं जेव्हा भरते 1 2 3 तर तिसरा उठते दुसऱ्याच्या बाजूले बसते. कधी चुकणार नाही. तुम्ही माणसांना कसं शिकवता. अहो ज्या शिकण्यानं चुकत नाही, ज्या शिकण्यानं समजते त्याने शिकवणं म्हणते. 1 2 3 तर तिसरा उठल दुसऱ्याच्या बाजूले बसल. पायनी बसवून टाकलं अंडर रूट 3x minus 5 या उठला आणि याच्या बाजूले बसला. यालाच आपण भागीला उलट गुणीला म्हणतो. स्टँडर्ड मेंटेन करतो. ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर मित्र लक्षात ठेवा आता मायापाशी जागा नाही. अजून एक स्टेप बारीक मध्ये बसत असेल तर बसवून टाकू म्हणजे मिटवाचं काम नाही.
dy बाय dx इज इक्वल टू 5. याले तर हातच नाही लावायचा आहे. 3 याले फक्त पोसाचा आहे बस. 3x मायनस 5 टू दी पॉवर 4. जमलं असं. 18x मधून 9x गेले 9x. 30 मधून 18 गेले 12 भागीला. मन लावून ऐका काय सांगत आहो. ह्या 2 या अंडर रूट आहे तर कसा मांडता येते 3x मायनस 5 टू दी पॉवर हाफ. आणि ह्या वाला 3x मायनस 5 टू दी पॉवर काहीच नाही म्हणजे 1 झाला. लहान झाला कसा झाला ते दाखवतो. बोला. ठीक आहे. थोडस नजर चुकली का बा तुमचं चुकलं म्हणून समजा. बस एवढं आपल्याला लक्षात घ्या. आता कुठं लिहू तर पहा बा इलाज नाही. मी पहिल्या स्टेप पासून थोडस मिटवतो इथून. ठीक आहे. एवढं पॉज करून मन लावून ऐकून घ्या. बस 2 स्टेप राहिल्या. जास्त काहीच नाही. या डिफरन्शिएशनला मिटवून टाकतो. ह्या एक स्टेपला मिटवतो. काय करणार आहे. साईजच मोठी आहे त्या प्रॉब्लेम. तरी मी खूप लहान करत आहे. पूर्ण स्टेप आणि स्टेप क्लिअर करायला लागते ना तुमची. तर पहा कुठपासून आहे. ह्या इथं डबल लिहून राहिलो. dy बाय dx इज इक्वल टू 5 3x मायनस 6 अपॉन अंडर रूट 3x मायनस 5 बरोबर पाहिजे टू दी पॉवर 4 असं. इथं पाय 9x आहे. इथं मायनस 12 आहे. याच्यातून 3 कॉमन निघते. 3 कॉमन काढले तर 3 त्रिक 9 3 3 चौक 12 असा. डोक्यात आणा. याला बेस म्हणतात. बेस जर सारखा असला तर घाताची बेरीज होते, ऍडिशन होते. याले हाफ म्हणते स्टँडर्ड भाषेत, तर अडाण्या भाषेत अर्धा म्हणते. आणि याले एक म्हणते. एक न अर्धा होते 1.5. 1.5चा अर्थ स्टँडर्ड भाषेत 3/2. हे शिका. हे प्रॅक्टिकल नॉलेज आहे तर तुमचं लवकर होईल. लक्षात ठेवा 3x मायनस 5 टू दी पॉवर 3/2. ठीक आहे. पाय मग डोळ्यानं इथं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे 5 त्रिक 15. dy बाय dx इज इक्वल टू 15. याले तर पोसाचंच आहे. 3x मायनस 6 अपॉन अंडर रूट 3x मायनस 5 टू दी पॉवर 5. 15 5 त्रिक 15. या राहिला 3x मायनस 4 असा अपॉन 3x मायनस 5 टू दी पॉवर 3/2. बोला. ठीक आहे बा. तर बा लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला काय ट्रेनिंग देतो हे लक्षात घ्या. हे आवश्यक आहे लक्षात घेणं. त्याच्याशिवाय काही खरं नाही. बसते का डोक्यात. तर बा हा पै आहे ना. हे स्टेप मिटवतो आणि तुमचं समाधान करून द्यासाठी मी सांगत हाव. कारण तुमच्या उत्तर पत्रिकेत पुस्तकात जे उत्तर दिलेलं आहे हे न हे उत्तर त्याच्याही पेक्षा जास्त सिंप्लिफिकेशनचं आहे. हे लक्षात ठेवा. याले मेकअप करून राहिलो तुम्ही म्हणसान का हो सर पटलं आम्हाला. लक्षात ठेवा. पहिला हा 15 लिहिला. त्याच्यानंतर हे लिहून राहिलो 3x मायनस 4. त्याच्या खाली काय लिहत आहो. हा लिहत हाव. हे पूर्ण असं 3x मायनस 5 टू दी पॉवर 3/2. ठीक आहे. हा वाला आता इथं लिहून राहिलो 3x मायनस 6 अपॉन अंडर रूट 3x मायनस 5 टू दी पॉवर 4. ठीक आहे. एवढं समजलं तर हे आपलं फायनल आन्सर आहे. आता तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. तुमच्या पुस्तकात जे उत्तर दिला ते सांगतो. dy बाय dx इज इक्वल टू 15. लक्षात ठेवा 3x वरत लिहा लागते. dy बाय dx इज इक्वल टू 15 3x मायनस 4 अपॉन 3x मायनस 5 टू दी पॉवर 3/2 असं. आणि तुमच्या पुस्तकात उत्तर दिलं आहे अंडर रूट 3x मायनस 5 मायनस
1/√3x मायनस 5 आणि याचा घात किती देऊ ना 4. काय बा याच्यात पायसाल तुम्ही तर बा 15 3x मायनस 5 3x मायनस 5 टू दी पॉवर 3/2 म्हणजे एवढा पाठ तुमचा पुस्तकाचा आपला सारखा आहे. इथं फरक पडत आहे. अरे फरक गिरत नाही आहे बा. याले पण आपण सोपं केलं. मी म्हटलं बा का √a * √a बरोबर a. मग ह्या क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे बा. 3x मायनस 5 3x मायनस 5 √a * √a = a म्हणून √3x मायनस 5 √3x मायनस 5 = 3x मायनस 5 आणि म्हणून हा पोर्शन जशानं तसा राहील. लक्षात ठेवा 3x मायनस 5 टू दी पॉवर 3/2 हा इकडे गेला तर आतलाच फक्त राहील मायनस 1 1 1 एवढं एवढं √3x मायनस 5 टू दी पॉवर 4 याले सोडवून टाकशील तर 5 आणि 1 6 म्हणजे 3x मायनस 6 अपॉन √3x मायनस 5 टू दी पॉवर 4 हे आलं माझं. म्हणजे मी तुमच्या पुस्तकाच्याही उत्तराला सिंप्लिफाईड केलं आहे का बा. ह्याच्या पलीकडे सुटते त्यानं तर एवढंच उत्तर सांगलं आपण त्याच्या पलीकडे पण सोडवलं म्हणून हे 100% ॲक्युरेट आहे. बोल पहा आवडला का माझा व्हिडिओ. आज तुझा 1.1 संपला. मन लावून ऐकले मजा येईल. माझं डेरिव्हेटिव्ह ऐकशील तर प्रत्येक चॅप्टर तुला मी असाच शिकलो. फक्त शेवटपर्यंत पहा. आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्र हो आहे ना मित्रांना सांगा आणि नसन घंटी वाजवली तर घंटी वाजवा. नमस्कार.